शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 9 वर्षांपासून शिवजन्मोत्सवाचे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, युवकांची मोठी उपस्थिती आणि शिस्तबद्ध नियोजन ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली आहेत। या उपक्रमांना मार्गदर्शन सुहास नाना गडाख यांचे लाभत असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि जयंती कार्याध्यक्ष अनंत अधिकार यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धा, संस्कृती सादरीकरणे व समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। अंकुश भुसारे, शशी आहिरे, रवींद्र उगले, अरुण आहेर, सुजित चव्हाण, राहुल मोराडे, दिनेश वाकचौरे, बाबू खोपडे, अक्षय कडलक, शंकर काळे आणि अमोल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। या कार्यक्रमांना प्रभागातील लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे नेते चंदू साडे, पंकज नागरे, माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे, सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव, धीरज शेळके, संजय राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। 9 वर्षाची अखंड परंपरा केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जपणूक आणि युवकांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे। नमस्कार। गेल्या 9 वर्षापासून आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात सातपूर स्वरबाबानगर या ठिकाणी आपण साजरी करतो। सुहास नाना गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने जे नगरसेवक, आमदार, खासदार जे येतात त्यांच्या मी अध्यक्ष नात्याने त्यांचे हे काय म्हणतात त्यापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी सुहास शांताराम गडाख, शिवमुद्रा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। मी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करत आहोत। संध्याकाळी मिरवणुकीचं आयोजन केलेले आहे। गेल्या 9 वर्षाप्रमाणे नित्यनेमाने आपण हा सण उत्साहात साजरा करतो। शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला आपले स्थानिक नगरसेवक, आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांचं आपल्याला खूप पाठबळ मिळतं, सहकार्य मिळतं। तर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो व जयंतीने आपल्याला जे प्रेम दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। रवींद्र शिंदे, जयंती अध्यक्ष, शिवमुद्रा प्रतिष्ठान मित्रमंडळ, आमच्या माननीय श्री सुहास नाना गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आमचं 9वं वर्ष आहे। दरवर्षाप्रमाणे एकदम आनंदात, उत्साहात अशी शिवजयंती साजरी करतो आहे आणि काही धार्मिक कार्यक्रमसुद्धा आयोजित आम्ही करतो आहे आणि व्यावसायिक, शैक्षणिक, राजकारणी सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना